तुम्हा सर्वांचं न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूरच्या ऑटोमोबाईल विभागातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. सरांनी सांगितल्या पद्धतीनं आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. इंग्लिशमध्ये त्याला एंटरप्रेन्योरशिप म्हणतात आणि मराठीमध्ये आपण त्याला उद्योजक म्हणतो. तर उद्योजकता तुमच्यामध्ये डेव्हलप व्हावी, तुमच्यामध्ये ती उद्योजकता अंगी बाणावी याची सुरुवात आपण या कार्यक्रमामधून करतो. आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जसं सरांनी सांगितले की भारत सरकार जे आहे ते या कन्सेप्टच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काय यायला प्रयत्न करते. तर एक साधी गोष्ट की आपण एक शब्द ऐकला असतो, मालमत्ता शब्द ऐकला असतो, मालमत्ता, प्रॉपर्टी, बरोबर ना. सो लक्षात घ्या की अमूल्य ठेवा काय आहे, प्रॉपर्टी, ज्याची दिवसेंदिवस वाढत जाणारी जी काय मालमत्ता आहे ही कुठली मालमत्ता आहे. असा जर तुम्ही विचार केला तर समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल की एखाद्या माणसानं गोल्ड विकत घेतलं, सोनं विकत घेतलं, त्याची दिवसेंदिवस किंमत वाढत चालली, बरोबर. पण ते चोरीला पण जाऊ शकतं, चोरीला गेल्यानंतर तुमचा लॉस आहे, बरोबर. किंवा अचानक काही युद्ध सुरू झालं किंवा भूकंप झाला तर त्यावेळेला लोक सोनं विकत घेतील का अन्नधान्य विकत घेतील. युद्धाच्या वेळेला अन्नधान्य, त्यावेळेला सोन्याला महत्व राहणार आणि सोन्याच्या किमती काय होतील. म्हणजे ती मालमत्ता शाश्वत आहे का. तुम्ही कुठलीही मालमत्ता ज्याला आपण आज प्रॉपर्टी म्हणतो ते कुठलीही मालमत्तेला शाश्वत किंमत नाही आहे. लक्षात, कधी ना कधी त्याच्या किमती काय होणार आहेत, कमी होणार आहेत. प्लस ज्यानं ही प्रॉपर्टी मिळवली आहे त्याला ही वंश परंपरागत पुढं ट्रान्सफर करता येत नाही. त्याचे बाकीचे कारण आहेत, आता त्याबद्दल आपण बोलायला नको. पण अशी कुठली मालमत्ता आहे की जी माझ्यानंतर माझ्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना ती कायम वाढते पैसे देत असेल, अशी जर कुठली मालमत्ता असेल तर त्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो, बौद्धिक प्रॉपर्टी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळ्यांनी आता तुम्ही सायन्समध्ये सायन्स शिकताय, मला वाटते तुमचा दुसरा सायन्सचा चॅप्टर चालला असेल, सायन्स 1चा इलेक्ट्रिसिटी संबंधित चाललाय ना. बरं, ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी याच्या आधी एडिसनचं नाव ऐकलं, बरोबर ना. कशासाठी नाव ऐकलं त्याचं, बल्बचा शोध लावला. ओके, व्हेरी गुड. आता एक लक्षात घ्या की हा जो बल्ब आहे याचा शोध थॉमस अल्वा एडिसननं लावला, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यानं काय केलं किंवा एवढ्याबद्दलच त्याची माहिती आपल्याला कदाचित असू शकते. पण याच्या पुढे काय तर एक लक्षात घ्या, ह्या बल्बचं पेटेंट, हा बल्बचा शोध कुणी लावला, एडिसननं लावला, बरोबर आहे. त्या बल्बचं पेटेंट म्हणजे ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवरती त्यानं कायदेशीररित्या काय केलं की बल्बचा शोध हा माझा आहे, या बल्बचा वापर किंवा मॅन्युफॅक्चरिंग इथून पुढे जे कोण करतील त्यांना रॉयल्टी म्हणून मला पैसे द्यावे लागतील, असा एक कन्सेप्ट ज्याला आपण पेटेंट म्हणतो. असं त्यानं ते बल्बचं पेटेंट स्वतःच्या नावावर केलं. आणि तुम्हाला कदाचित माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण थॉमस अल्वा एडिसननं स्वतःची इलेक्ट्रिकल कंपनी स्थापन केली आणि ज्याचं नाव आहे जीई इलेक्ट्रिकल्स. जसं हे फिलिप्स वगैरे आहे की नाही, तसं जीई इलेक्ट्रिकल्स नावाची थॉमस अल्वा एडिसनची स्वतःची कंपनी आहे. प्रत्येक बल्ब, आज पण बल्ब हा कन्सेप्ट जिथं जिथं बल्ब विकला जातो त्या प्रॉफिट मधला काही ना काही पार्ट थॉमस अल्वा एडिसनचे जे काय नेक्स्ट जनरेशन आहेत त्यांना जातात. बघा, थॉमस अल्वा कधी होता, किती वर्ष झाले, अजूनही त्या बल्बच्या पेटेंट वरती त्याला काय मिळतात, पैसे मिळतात. असं काय आहे का रे दुसरं मालमत्ता, सोनं, दागिने, शेती, बिल्डिंग, या सगळ्या प्रॉपर्टी मध्ये असं होऊ शकेल का, असं होणार नाही. मग सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी कुठली आहे, कुठली प्रॉपर्टी आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, बौद्धिक क्षमतेशी रिलेटेड जी प्रॉपर्टी आहे. आणि आज तुम्ही साधी गोष्ट बघा, आपण गाडी घेतो विकत, बरोबर आहे. गाडी नवीन घेताना तिची 1 लाख रुपये किंमत असते, थोड्या दिवसाला वापरल्याने आपण विकायला गेलो, कोण 1 लाख रुपये देते, एकापेक्षा जास्त देणार.
एकापेक्षा प्रत्येक मालमत्तेची घसारा आणि त्याची किंमत वाढत जाते. पण मग वाढती किंमत कुणाची? तर फक्त इंटेलेक्च्युअल कपॅसिटीची वाढते. व्हॅल्यू वाढते कुणाची? फक्त इंटेलेक्च्युअल पेटेंटची वाढते. आणि तुम्ही जर बघितला तर थॉमस अल्वा एडिसनच्या आधी बल्ब होता का? नाही. दिवे होते जे रॉकेलवरती किंवा काही तेलावरती चालवते. पण बल्बचा शोध हे आधी अस्तित्वात नव्हतं आणि अस्तित्वात आलं. आणि ह्या सगळ्याचा फायदा